reaction. After that, non-cyclic photophosphorylation. In this process, of ATP generated, the excited electrons travels in a non-cyclic manner. यामध्ये जो इलेक्ट्रॉन आहे, जे काही इलेक्ट्रॉन बाहेर पडलेले आहेत ते परत एकदा त्या फोटोसिस्टम जिथून ते इलेक्ट्रॉन बाहेर पडले तिथं वापस जात नाहीत. ओके, so it is called as non-cyclic manner or non-cyclic photophosphorylation. It does not return to the same PS from which it is released. Instead, it settles in the PS1. ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ज्या PS पासून निघाले ते तिथं वापस न जाता PS1 मध्ये ते जे आहेत ते सेटल होत असतात. The PS which release this electron is PS second. हे जे काही नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरेशन आहे याच्यामध्ये दोन फोटो सिस्टम या ठिकाणी काम करत असतात. PS सेकंड अँड PS फर्स्ट हे दोन्ही सिस्टम या ठिकाणी आहेत. यामध्ये PS सेकंड आणि PS1 जे आहे ती क्लोरोफिल ए मॉलिक्युल्स जे आहेत किंवा क्लोरोफिल ए पिगमेंट जे आहेत ते फोटो सिस्टम फर्स्ट तयार करतात आणि फोटो सिस्टम सेकंड मध्ये बाकीचे जे काही एक्सेसरी पिगमेंट्स असतात ते त्या ठिकाणी काम करत असतात. ओके, तर thus there are two pigment system in non-cyclic reaction. The chlorophyll A molecule in reaction center of PS second is P680. It absorbs light at the 680 nanometer. When it gets enough light energy from the accessory pigments, a pair of electrons from the outermost orbital goes excited. आता जे सायक्लिक फोटोफॉस्फोरेशन मध्ये काय होतं तर जेव्हा तिथे एकच फोटो सिस्टम आहे आणि त्या ठिकाणी काय होतं तर अ सिंगल इलेक्ट्रॉन फ्रॉम द आउटरमोस्ट ऑर्बिटल गेट एक्साइटेड आणि तो तिथून बाहेर पडतो. पण या ठिकाणी नॉन सायक्लिक मध्ये काय होतं, अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. या ठिकाणी अ पेअर आहे, पेअर म्हणजे जोडी, इलेक्ट्रॉनची एक जोडी जी आहे ती त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये जी आहे ती एक्साइटेड होऊन जाते, एक्साइटेड स्टेट मध्ये येते. अँड दिस इलेक्ट्रॉन पेअर्स विथ द एक्स्ट्रा एनर्जी इज फर्स्टली एक्सेप्टेड बाय द क्वॅनिन कंपाऊंड्स कॉल्ड प्लास्टोक्वॅनोन. सगळ्यात पहिले जे आहे ते प्लास्टोक्वॅनोन हे जे कंपाऊंड्स आहेत ते त्यांना ॲक्सेप्ट करतात. फ्रॉम देअर इट मूव्स इन द डाउनहिल जर्नी व्हाया सायटोक्रोम B6, सायटोक्रोम F अँड plastocyanin to reach P700 chlorophyll in PS1. प्लास्टोक्वॅनोन पासून त्यांची नंतर डाउनहिल जर्नी सुरू होते व्हाया सायटोक्रोम B6, सायटोक्रोम F, plastocyanin to reach the PS1, that is the reaction center which is created by the P700 chlorophyll pigments. During this journey, one ATP is generated between cytochrome B6 and cytochrome F. या टोटल जर्नी मधून जे आहे ते एक एटीपी मॉलिक्यूल जो आहे तो तयार होतो इन बिटवीन द सायटोक्रोम B6 अँड सायटोक्रोम F. नाउ टू सिच्युएशन्स आर अरायझेस. द PS1 इज इन reduced state ड्यू टू द एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन रिसिव्ड फ्रॉम द PS सेकंड. जी PS1 आहे ती reduced स्टेट मध्ये जाते बिकॉज इट accepts or it get the electron from the PS second, and the PS second is in oxidized state due to loss of electron to the PS1. In order to stabilize the two pigment system, the following steps are takes place. First, याच्यामध्ये ती रिएक्शन स्टेबल करण्यासाठी ह्या दोन ज्या आहेत त्या स्टेप्स ह्या फॉलोड केल्या जातात. First, the reduced PS1 supplies light energy to the extra electron and releases them to excited state again. जेव्हा हे जे इलेक्ट्रॉन पेअर जे आहे जेव्हा क्लोरोफिल ए मध्ये P700 जे काही रिएक्शन सेंटर आहे त्याच्यामध्ये जातात तेव्हा परत त्यांना एकदा लाईट त्यांना मिळते, लाईट एनर्जी पासून ते परत एकदा एक्साइटेड स्टेट मध्ये येतात. ॲट दिस स्टेज द इलेक्ट्रॉन पेअर इज
ॲक्सेप्टेड बाय द फेराटॉक्झिन रिड्युसिंग सबस्टन्स. आणि तिथून ते बाहेर पडल्यानंतर सगळ्यात पहिले ते जे आहेत ते फेराटॉक्झिन रिड्युसिंग सबस्टन्स त्यांना ॲक्सेप्ट करतात आणि which gives it to the ferrotoxin. The electrons are used by an enzyme NADP reductase to reduce NADP into NADPH2. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स नंतर NADP रिडक्टेज जे एन्झाईम आहे ते यूज करतात आणि त्यांचं जे कन्व्हर्जन आहे NADPचं जे कन्व्हर्जन आहे ते त्याच्यापासून ते NADPH2 फॉर्म होतो. तर the two hydrogen requires for this step comes from the water as explained in the next step. हे जे काही दोन हायड्रोजन यामध्ये ॲडिशन झालेले आहेत NADP मध्ये हे H2 जे ॲड झालेले आहेत हे पाण्यापासून येतात. ते आपण नंतर कसे येतात ते पुढच्या स्टेपमध्ये आपण बघणार आहोत. This electron pair released from the pair second ultimately generates one NADPH2 molecule as a reducing substance. हे जे आहेत ते सगळ्यात शेवटी जे आहेत ते जे पेअर सेकंडमधून जे काही इलेक्ट्रॉन पेअर निघाला होता त्याच्यापासून जे आहे ते शेवटी NADPH2 मॉलिक्यूल हे ॲज अ रिड्युसिंग पॉवर तयार होतात. सेकंडली द ऑक्सिडाइज्ड पेअर सेकंड शुड बी सप्लाइड विथ 2 इलेक्ट्रॉन्स टू बिकम स्टेबल. These 2 electrons are released by the splitting of water. This process is called as photolysis of water. पाण्याचं विघटन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं, ज्याच्या थ्रू पाण्याचं विघटनची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस ही लाईटच्या माध्यमातून केल्या जाते, त्याच्यामुळे याला फोटोलायसिस असं म्हटलं जातं. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटोलायसिस ऑफ वॉटर बिकॉज एनर्जी रिक्वायर्ड टू स्प्लिट H2O is taken from light. A condensing enzyme and cofactors zinc and chlorine are required for the photolysis of water. Along with the electrons 2H, H2O and O2 are also released in photolysis. The 2 hydrogen goes to NADP to reduce it to NADPH2. यामधले हे जे काही 2 हायड्रोजन आहेत ते NADP कडे जातात, त्यापासून जे आहे ते NADPH2 तयार होतात आणि O2 is given out into the atmosphere as a byproduct of this byproduct in this step of photolysis. ओके, तर या पद्धतीनं ऑक्सिजन जे आहे ते हवेमध्ये रिलीज केला जातो बाय द स्प्लिटिंग ऑफ वॉटर आणि त्यामधले जे काही हायड्रोजन आहे ते NADP ला जाऊन भेटतात आणि त्यापासून जे आहे ते NADPH2 चं फॉर्मेशन होतं. ही जी काही प्रोसेस आहे दिस कॅन बी समराइज्ड इन द फॉलोइंग इक्वेशन. यामध्ये काय 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर त्याच्यापासून काय होतं 2 हायड्रोजन प्लस 2 OH हे वेगळे होतात. नंतर 2H जे आहे त्याचं स्प्लिटिंग होतं, त्याच्यापासून 2 हायड्रोजन आणि 2 इलेक्ट्रॉन्स हे होतात. हे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते परत एकदा रिॲक्शन सेंटरमध्ये जातात आणि 2 हायड्रोजन जे आहेत ते NADPH कडे जातात. 2OH gives rise to 1 molecule of water and 1 molecule half O2 is released in the atmosphere. The non-cyclic photophosphorylation is referred as a Z scheme because of the zigzag route of electrons. This scheme is shown below. It is the main light reaction of all the plant system. ही जी आहे ती प्लांट सिस्टम मध्ये सगळ्या म्हणजे काय ऑल प्लांट लँड प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये ही मेनली बघायला मिळते. ओके, सो दिस इज द नॉन सायक्लिक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. याच्यामध्ये आपण जर बघितलं आता ते आपण जे खूप काही आपण थेरॉटिकली आपण बघितलं ते खूप शॉर्टमध्ये आपल्याला याच्यामध्ये सांगता येते. याच्यामध्ये 2 रिॲक्शन सेंटर्स आहेत, PS सेकंड आणि PS1. आता सगळ्यात सुरुवातीला आपण म्हणलं की PS1 आणि PS सेकंड हे त्यांचं डिस्कवरीनुसार त्यांना नावं भेटलेले. PS1 सगळ्यात अगोदर डिस्कवर झालं पण PS सेकंड नंतर झालंय. पण रिॲक्शन जेव्हा त्यांचं फंक्शनिंग बघतो तेव्हा आपण सगळ्यात पहिले जे आहे ते PS सेकंड येतं आणि नंतर PS1 येतं. तर PS सेकंड जे आहे ते इट इज हे जे रिॲक्शन सेंटर आहे हे P680 ह्या क्लोरोफिल ए
हे तयार करतात. त्याच्यामध्येच क्लोरोफिल बी आणि कॅरोटिनॉइड सुद्धा या ठिकाणी असतात. वेन दे गेट लाईट, वेन दे गेट एक्स्ट्रा एनर्जी, जेव्हा त्याला फुल एनर्जी मिळते तेव्हा अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज फ्रॉम इट्स आउटरमोस्ट ऑर्बिटल गेट एक्साइटेड अँड comes out of that reaction center आणि ऑर्बिटल, आणि ते सगळ्यात पहिले ते जे आहे ते प्लास्टो क्वानन हे जे कंपाऊंड्स आहेत ते सगळ्यात पहिले त्यांना ॲक्सेप्ट करतात. त्याच्यानंतर त्यांची डाऊनहिल जर्नी सुरू होते आणि ते जे आहेत ते व्हाया सायटोक्रोम B6, सायटोक्रोम F ते जे आहेत ते प्लास्टोसायनिन इथपर्यंत येऊन त्यांचे ते जे आहेत ते PS1 मध्ये सेटल होतात. ड्युरिंग दिस जर्नी सम एनर्जी इज युटिलाइज्ड टू कन्वर्ट ADP प्लस IP इंटू ATP मॉलिक्युल्स. यामध्ये एक ATP मॉलिक्युल जो आहे तो तयार होतो. हे जे नंतर हे जे प्लास्टोसायनिन जे आहे तिथून इलेक्ट्रॉनचा जो पेअर आहे तो PS1 मध्ये सेटल होतो आणि इथं परत एकदा लाईट जी आहे ती लाईटच्या मदतीने याचा आउटरमोस्ट ऑर्बिटल मधून जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते परत एकदा एक्साइटेड स्टेटमध्ये एक्साइटेड होतात आणि ते बाहेर पडतात आणि दॅट आर ॲक्सेप्टेड बाय दिस फेराटॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स. आणि इथून बाहेर पडल्यानंतर NADP रिडक्टेज जे आहेत हे NADPचं कन्व्हर्जन हे NADPH2 मध्ये करतात विथ द हेल्प ऑफ दिस एनर्जी दिस इलेक्ट्रॉन. आता याच्यामध्ये हा जो हे जे हायड्रोजन ॲटम आहे हा हायड्रोजन ॲटम कडून येतो होता. इट इज बाय द प्रोसेस ऑफ दिस फोटोलायसिस. याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे तर टू वॉटर मॉलिक्युल्स आर स्प्लिट इंटू 2 OH प्लस 2 इलेक्ट्रॉन्स प्लस 2 हायड्रोजन ॲटम्स आर सेपरेटेड. याच्यामध्ये स्प्लिटिंग केल्या जातं वॉटरचं. याच्यामधून काय होतं 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात आणि 2 हायड्रोजन्स बाहेर पडतात. हे जे हायड्रोजन्स जे आहेत हे हायड्रोजन्स हे NADPला जाऊन मिळतात आणि त्यापासून रेडिएशन पॉवर जी आहे ती तयार होते. आणि यामध्ये 2 जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते परत एकदा PS1 रिॲक्शन सेंटर जे आहेत ते त्यामध्ये ॲक्सेप्ट केल्या जातात. आणि यामधले जे काही हे राहिलेलं आहे वॉटर या 2 OH जे आहे त्याच्यापासून जे आहे ते एक जे आहे ते वॉटर मॉलिक्यूल तयार होतो आणि हाफ O2 जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आपल्याला बघायला मिळतो. ओके, तर या पद्धतीने ही रिॲक्शन जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर दिस इज द चार्ट ऑफ द नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. म्हणजे इथून जे काही इलेक्ट्रॉन्स हे बाहेर पडतात हे झिगझॅग पद्धतीनं हे NADPH2 मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. त्याच्यामुळे याला जे आहे ते नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन असं म्हणतात. याच्यामधून इलेक्ट्रॉन जे आहेत ते परत PS सेकंडमध्ये सेटल होत नाहीत. ओके. आफ्टर दॅट हिल रिॲक्शन. Robert Hill demonstrated for the first time in 1937 that the isolated chloroplast evolved oxygen when illuminated in the presence of water and suitable electron acceptors such as ferrotoxin. तर रॉबर्ट हिल जे आहे यानं सगळ्यात पहिले हे डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे. आयसोलेटेड क्लोरोप्लास्ट पासून ऑक्सिजन जो आहे तो बाहेर पडतो when it is eliminated in the presence of water and suitable electron carriers or acceptors such as ferricyanide. Earlier it was believed that याच्या सुरुवातीच्या काळामध्ये काय बिलीव्ह केल्या जात होतं तर ऑक्सिजन जो आहे तो कार्बन डायऑक्साईड पासून प्लांट जे आहे ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. इट मीन्स कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन हे O2 किंवा त्याच्या विघटनामुळे O2 बाहेर पडतो. बट तसं नाही आहे. तर दॅट इज द स्प्लिटिंग ऑफ वॉटर. ते जे ऑक्सिजन आहे ते स्प्लिटिंग ऑफ वॉटर पासून ते बाहेर पडतं. तर अर्लियर इट वॉज बिलीव्ड दॅट द O2 इव्हॉल्व्ड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस कम फ्रॉम द कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईड पासून ऑक्सिजन न मिळता बट हिल डेमॉन्स्ट्रेटेड proved that the water molecules is broken down with the help of light energy and this is termed as a photolysis of water. रॉबर्ट हिलनं याचं डेमॉन्स्ट्रेशन देऊन प्रूव्ह केलं की
जे काही ऑक्सिजन आहे, इट्स नॉट कम फ्रॉम कार्बन डायऑक्साइड बट इट इज कम फ्रॉम द breakdown of water molecules with the light energy. This is termed as the photolysis of water. This reaction is popularly called as a Hill reaction or Hill activity. The electron acceptors used by the Hill are referred as Hill oxidants. They oxidize water to release hydrogen electron and O2. It explains that water is the hydrogen donor or source of electron or for reduction of the carbon dioxide in CH2O, that is the carbohydrates. This can be summarized in this equation. 2A plus 2H2O gives rise to 2AH gives rise to 2AH plus H2O and half O2. तर ही summarize ही जी काही Hill's जी reaction आहे, this can be summarized as this equation. Here the A is Hill oxidant. In chloroplast it is NADP. जे क्लोरोप्लास्ट आहे त्याच्यामध्ये हे ए च्या जागी जे आहे ते आपण NADP हे त्या ठिकाणी असतात. अँड धिस वॉज कन्फर्म बाय द एर्नॉन इन 1959. आता जर आपण या ठिकाणी ए च्या जागी जर NADP जर ठेवला तर 2 NADP plus 2 H2O gives rise to 2 NADPH2 plus H2O plus half O2. या पद्धतीने ही रिएक्शन आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. The Hill activity can be demonstrated by the treating isolated chloroplast with blue colored dye 2,6-dichlorophenol indophenol DCPIP in light. The dye accepts the hydrogen liberated from water and reduced to a colorless substance. Okay, so this is the Hill reaction. Now the mechanism of the reaction in the photosynthetic bacteria differ with that of the plant in many respects. जे काही फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाज आहेत हे फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाज मध्ये मात्र प्लांट्सपेक्षा जे काही दुसरे प्लांट्स आहेत त्यांच्यापेक्षा वेगळं मेकॅनिझम लाईट रिॲक्शन मधलं जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. सम ऑफ द इम्पॉर्टंट differences are that bacteria shows as follows. In bacteria only one pigment system is there. त्यांच्यामध्ये फक्त एकच पिगमेंट सिस्टम ही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. H2S or other inorganic compounds are as hydrogen donor instead of water. आपण जसं याच्यामध्ये लाईट रिॲक्शन मध्ये वॉटर जे आहे ते हायड्रोजन डोनरचं काम करतात, तसं यामध्ये H2S किंवा दुसरे इनऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत ते हायड्रोजन डोनरचं काम करतात. देयर इज नॉन इव्होल्युशन ऑफ ऑक्सिजन. याच्यामध्ये ऑक्सिजनचं जे आहे ते लिबरेट होत नाही किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये बाहेर टाकल्या जात नाही. द सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन इज डॉमिनंट. बॅक्टेरियाजमध्ये जनरली सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनच बघायला मिळतं, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन हे त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. द प्रोडक्शन ऑफ ATP रिक्वायर्स लाईट बट NADH2 प्रोडक्शन डज नॉट रिक्वायर्ड लाईट. याच्यामध्ये फक्त ATP मॉलिक्युल्स तयार करताना लाईटची आवश्यकता आहे, पण NADH2 तयार करताना लाईटची आवश्यकता ही नसते. The NADH2 is produced as a reducing power instead of the NADPH2. NADPH2 च्या जागी NADH2 चं फॉर्मेशन हे बॅक्टेरियामध्ये होत असतं. The bacteriochlorophylls function in the infrared region and not in red region of the light spectrum. बॅक्टेरियोक्लोरोफिल मध्ये काय होतं तर त्यांच्यामध्ये जनरली जो काय लाईट आहे तो इन्फ्रारेड स्पेक्ट्रम मध्येच तो ॲब्झॉर्ब केला जातो. त्याच्यामध्ये रेड रिजन मध्ये लाईट जो आहे तो व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्ये हार्वेस्ट केल्या जात नाही. सो दीज आर द सम इम्पॉर्टंट डिफरन्सेस or important points regarding the
bacteria. Okay, this is all about the light reaction in the photosynthesis. Thank you.